ए काय लावतोय रे साल्या? काय लावतोस रे? हा तुझ्या माईला बघ बघ तिकडं काय लावलंय बघ 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 तिकडं तुझ्या माईला तुझ्या बाईसाहेब साहेब बाईसाहेब साहेब साहेब. संगीता बेटा मी जरा बाहेर जाऊन येते. हो. तुम्ही घरीच थांबा, बाहेर कुठेही जाऊ नका. हा बंगल्याकडे लक्ष द्या. हो आई. आम्ही आणि आलो. तू पण बरं का बेटा? हो बाबा. कुठे जायचं नाही. नाही. हा, समजलं ना? हो. शाबाश. आणि तुझ्यासाठी काय आणायचं खेळणी? गाडी गाडी बाईसाहेब बरं. बाईसाहेब हं? बाईसाहेब काय झालं? त्या रुक्मे डाकून आपल्या घराला नोटीस लावली हो. काय काय बोलतोस? चला चला. हो साहेब आपल्याला पोलिसांना फोन करावा लागेल. चला चला. चला चला. हॅलो 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 पोलीस स्टेशन. हा PSI रेड्डी बोलतोय मी. अहो साहेब मी आमदार नागम्मा बोलतोय. आमच्या घरावर रुक्म्या डाकूने नोटीस लावली आहे दरोड्याची. काय? आई आपण हे सगळे दागिने काढून लॉकर मध्ये ठेवून देऊ. चला. हो बाई, हे सगळे दागिने आपण काढून ठेवूया. चल चल. काय रे दिन्या, रुक्म्याला आपली गरज कशी काय पडली र? अरे दादा, दरोडा मोठा असेल, नाहीतर दरोड्यात खतरा जास्त असेल रे दादा. मला पण असंच वाटतंय र. बघू, जे व्हायचं ते होईल. दादा त्याची एक गोष्ट लय खास आहे हो. काय खास आहे र? तो दरोड्यातील माल त्याच्या जातीतील गरीब लोकांना वाटून टाकतो. रुक्म्याच्या यायची वेळ तर झालीच. दादा येईल येईल रुक्म्या. दादा रुक्म्या आला. अरे चांद्या कसा आहेस र? कसं काय चाललंय? बस बस रुक्म्या बस. ए बसा र. बसा र. काय रे चांद्या, कसं आहेस रे तू? जकास रुक्म्या, बरा आहे मी. अरे लय दिवसानंतर आठवण काढलीस. मोठा दरोडा घालायचं वाटतं. दरोडा एका मोठ्या नेत्याच्या घरी आहे चांद्या, आणि ती बी महिला आमदार आहे आंध्र प्रदेशची. फार जनतेचा माल लुटून तिनं दबून ठेवलाय. फार कठीण होणार आपल्याला, लय ताकद लागणार म्हणून तुला बोलवलंय मी. दरोडा तुझ्याच पद्धतीनं रुक्म्या, नोटीस लावून आणि हलगी वाजवून. दरोडा लहान असो की मोठा, दरोडा तर रुक्म्या पद्धतीनेच होणार आपण. बर मोठा माणूस आहे बघ, पोलिसाला फोन बिन करल. तू घाबरू नकोस चांद्या, आम्हाला काही होऊ दे, पण तुला काही होऊ देणार नाही. मग तर झालं. बर चल चांद्या चल. ए जीवा उंडणं तयारच करे. दरोडा फार दूर आहे चांद्या. आज निघालो तर उद्या या वेळेस आपण पोचतो, तेव्हा निघावं लागेल. चल. ना ते बघा. चांद्या घरात जास्त लोक दिसत नाही. 10-15 मिनिटात आपला दरोडा संपवला पाहिजे. चिंता करू नकोस रुक्म्या, त्याच्या आधीच होईल.
सांध्या तू 2-3 माणसं घेऊन मागच्याकडनं जा. बरं अण्णा. रघु शिवा चला रे. तुम्ही माझ्यासोबत चला. बागेच्या इथंच थांबा. आम्ही बाहेर येईपर्यंत इथंच थांबावं लागेल. चला. काय मी काय केलं? मी काय केलं? सांध्या त्याला त्या खोलीत बंद कर. चाल. काय 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 पाहिजे तुम्हाला? दरोडा. रुक्म्या दरोडेखोराचं नाव ऐकलं नाही का कधी? दरोडा पडला तुझ्या घरी. आम्ही दरोडेखोर आहे. आम्हाला काही करू नका हो तुम्ही. जर कोणाला मरायचं नाही तर तिजोरीच्या चाब्या द्या. या लवकर चाब्या. सातेराव अण्णा चाब्या घे अरे आणि समधी तिजोरी साफ करून माल घेऊन ये. वय वय. ये या सर्वांना एका खोलीत बांधून ठेव. चल तिकडे. आणला का रे माल? हो ना, लय भरपूर माल आहे. काय माल जमा केलाय? गोरगरिबाचं हे ना अन्यता आहे म्हण. आपल्यासाठीच जमा केल्या अण्णा. हा चला लवकर. मोठा माणूस आहे. पोलिसांना फोन बिन केला असेल. चला. अरे थोडं थांब. ये मंगळसूत्र दे. हे पकड. आपली प्रथा कशाला सोडायची? सांध्या हा तू 2-3 माणसं आण. माल घेऊन गाठ्यावर पोच. बरं. ए शिवा रघु तू माझ्यासोबत राहा. हे मंगळसूत्र देऊन येऊ. चला. चला रे. चला. काय सांगायचं काय समजून नाही राहिला. बराच उशीर झाला ना तर ना. चला चला चला. रुक्म्याची एक प्रथा आहे. रुक्म्या दरोडा घालतो पण कुणाचं मंगळसूत्र घेत नाही. हे घ्या तुमच्या दोघांचं मंगळसूत्र. मला निघावं लागेल. पळू नकोस नाहीतर गोळी घालीन तुला. ठोकू का त्याला? नाही नाही त्याला मारायचं नाही. जीवन पकडायचंय त्याला. तुम्ही घाबरू नका. चला माझ्यासोबत. शिवा 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 रघु. हा रघु. शिवा चांद्याचा माणूस आहे. त्याला काही झालं नाही पाहिजे. ए कुत्र्या.
जीवा अण्णा तर सगळी हो अण्णा हो चला. रघु घरावर नोटीस लावली का रे बरोबर? हो अण्णा. दादेराव अण्णा दरोड्यानंतर बायांना छेडू नको. तुम्ही असताना कसं अण्णा? ए थांबा थांबा थांबा. इशारा होईल. चला. अरे रुक्म्या डाकूचं कधी नाव ऐकलं नाही काय? चल चाबी दे. अरे दे दे चाबी दे. अरे मरायचा नसला तर चाबी दे. हे लवकर लवकर. मारू नका काय हवं ते घेऊन जा. मारू नको मारू नका आम्हाला मारू नका. मंगळसूत्रान रुक्म्या काय करल पण मंगळसूत्र घेऊन जाणार नाही. अलग रे चला. मुस्तफा. येस सर. गंगाखेड तालुक्यातला रुक्म्या नावाचा एक डाकू आहे, आंतरवेली गावाचा. त्याने आतापर्यंत पुष्कळशे दरोडे टाकलेले आहेत, पण त्याच्या विरोधात अद्यापही एकही कंप्लेंट नाही. सर गंगाखेड पोलीस स्टेशनचा चार्ज घेऊन मला फक्त 1 महिना झालाय सर. मी रुक्म्या डाकूबाबतची सर्व माहिती घेऊन पूर्ण त्याची फाईल तयार करून ताबडतोब आपल्या कार्यालयाला कळवतो सर. सर त्यांनी आतापर्यंत आंध्रामध्ये 12 आणि कर्नाटकामध्ये 15 दरोडे टाकलेत. हे तर मला या कागदानेच माहीत झालंय. सर तो दरोडे आधी गाव निवडतो, मग तिथला धनवान व्यक्ती निवडतो. एवढंच नाही, ज्याच्या घरावर दरोडा टाकायचा आहे त्याच्या घरावर नोटीस लावतो आणि त्या व्यक्तीनं किंवा त्या गावातील व्यक्तीनं जर पोलिसांना कळवलं तर ते गाव स्मशान करायची धमकीही देतो. ठीक आहे, काही करा तुम्ही दोघं, पण तुम्हाला 8 दिवसाच्या आत मला रिझल्ट पाहिजे. सर
काय आहे जी साहेब? काय चाललंय का हे? रुक्म्या नावाचा एक डाकू घरावर नोटिसा लावून दरोडा घालतो, हलगी वाजवून दरोडा घालतो. तुम्ही सगळे काय हातावर हात धरून बसलात? समजत नाही का तुम्हाला? सर, तो दरोडा घालेपर्यंत आम्हाला कोणी कळवतच नाही. सर, तो कर्नाटक आणि आंध्रमध्ये दरोडे घालतो, परंतु तेथील लोक आम्हाला मदत सुद्धा करत नाहीत. सर, फार दहशत आहे त्याची. दरोडा घातल्यावर सुद्धा लोक कंप्लेंट करत नाहीत. अरे भाडमध्ये गेली त्याची कंप्लेंट. मला कोणाचंही काही ऐकायचं नाहीये. अति झालंय त्याचं. त्याला धरा नाही तर गोळ्या घाला. तुम्हाला समजत नाही? 26 दरोडे घातलेत त्याने. तुम्ही पोलीस कशाला आहात? सर, ही केस मी सिनियर इन्स्पेक्टर मुस्तफाकडे दिलेली आहे आणि त्याला त्या भागाची, कर्नाटक आणि आंध्राची त्याला परिपूर्ण माहिती आहे. ते काही करा, 8 दिवसाच्या आत मला रिझल्ट पाहिजे. आपली माणसं साध्या वर्दीत त्यांच्यात मिसळा. माहिती काढा आणि धावा बोला. सर, तो तिथल्या गोरगरिबांची मदत करतो, त्यामुळे त्याचा पत्ताही कोणी सांगत नाही. अरे मी सांगायला लागलोय ना, काही करा. त्याला धरा नाहीतर मारा. ज्या मायला ह्याच्यामुळे माझं मंत्रीपद धोक्यात आलं. सर, त्या रुक्म्या डाकूकड एक सांडणी आहे. त्याला ते दर तासाला 50 ते 60 किलोमीटर घेऊन जाते. कमिशनर वर्मा, या रुक्म्या डाकूची खबर दिल्लीपर्यंत पोहोचली. पत्र आलंय मला. तुम्हाला काय हव्यात त्या ऑर्डर्स मी तुम्हाला देतो, पण लवकरात लवकर त्या रुक्म्या डाकूला टोळी सकट धरा. सर, तुम्ही म्हटल्याप्रमाणे आम्ही आजपासूनच कामाला लागतो आणि त्याला 8 दिवसाच्या आत गजाआड करतो. पाटील, आपल्या गावची पाण्याची समस्या आहे ना, फार मोठी आहे हो. आता जर का केलं नाही ना तर समस्या आणखीन वाढणार. आणि पाटील, गंगाखेडची आपली गोदावरी नदी, पाणी सगळं आटले, ठणठण झाले. आता तुम्हीच काय ते करायला पाहिजे. अरे शहरातल्या राजकारणी मोठमोठ्या लोकांना आपल्या छोट्याशा या खेडेगावाचा काय संबंध आहे? पाटील, आणि ते शहरामध्ये एक डबा आलाय असं, आणि लोक त्याला टीव्ही म्हणतात. कसला डबा? अरे बापा, त्याच्यात नाही का पिक्चरासारखे लोक नाचतात. ए यार, तुमचं सोडा. आधी आपल्या गावाची बदनामी साऱ्या देशात यायला लागली. काय म्हणता पाटील? आपल्या गावच्या रुक्मिणी डाकू माग ना संपूर्ण महाराष्ट्राची पोलीस लागली आहे, आणि त्याच्यामुळे आपलं हे जे अंतरवेली गाव आहे ना, ते संपूर्ण भारतामध्ये बदनाम झालेलं आहे. आणि आबा, मी आता शांत बसणार नाही. याचं काहीतरी केलंच पाहिजे. आपण खूप मात चढलाय यांना. आपण काहीतरी केलं पाहिजे यांच्याविषयी. आपण असं हातावर हात धरून बसतो तर काय होणार नाही. मी पण परभणीला गेलो होतो, आणि तिथे आहे ना त्या अंतरवेली गावाच्या त्या रुक्म्या डाकूची चर्चा चालू होती बघा. पाटील, गावामध्ये रुक्म्याच्या भावाची मस्ती पण लय वाढ चालली आहे बघा. असं आंतरवेली गावाचं नाव जर ह्या डाकूमुळे बदनाम होत असेल तर आपल्या गावाला कोणीच मदत करणार नाही. पाटील, राम्या रोज गावामध्ये दारू पिऊन येतो, आणि रोज शेळी नाही तर बकरं उचलून घेऊन जातो आणि कापून खातो बघा. आणि बाबा, आपण पंचायतीत एक बैठक घेऊन या सगळ्यांची पोलिसात कंप्लेंट करू, तरच सुधारतील हे सगळे साले.
वा पोतराज वा. अरे काय मस्त केलं हो तुम्ही. का हो पोतराज बाबा, लई पाठीवर मारलं, लई जखमा झालं असेल ना. नाही रोज लई त्रास होत असेल. हे घ्या 1 रुपया. मायकून बी घ्या बाबा. या. राम राम ओ राम राम. राम राम लिंब्या. अय लिंब्या, तुला जिल्हा परिषदला उभं राहायचं का नाही? मग मोठ्याल्या माणसाचा घेतो, आशीर्वाद घेतो. घे ना. आणि मग बाबा आशीर्वाद द्या हो बाबा. आणि तारीख माहिती आहे ना, 27 मार्च 1982. वोट द्या हो बाबा. आपल्याकडे 12 मतदार आहेत, प्रत्येक मताला 20 रुपये घेणार. पटेल तर बोल बाबा. बाबा तू आणाच्या भावाकडून पैसे घेणार? लिंब्या, तू निवडून आला ना, पहिले याचं दुकान रानात फेकून दे, मग काय याला 20 रुपयाची किंमत. वैशे बघ बघ, काय निशाण आहे तुझा. सुने, मानावं लागल ना तुला. मग काय सुने, हा काय निशाण आहे बाई तुझा. अगं वैशे, हे काय नव्हतं. ए जांब पाहू. हा जांब आहे ना, तुला डोक्यात ठेव, तुला धक्का न लावता फोडून दाखवते बघ. ए सुने, तुझा गमन तुझ्याकडेच ठेव म्हंटल. लग्न झालं नवऱ्याचा हात असं तोंडावर पडेल ना, सगळं निघून जाईल तुझं. तो आणि मला मारल मग काय. ए कराटे क्लास शिकले मी, परभणीला भावाकडे गेलते ना तेव्हा. ते बी कुणाकडे माहिती का? कोणाकडे ग? गप्पर मास्तर कडे. हा ए बाई, राहू दे तुझे कराटे वराटे. हा त्यातलं काही कळत नाही मला. बरं सुने, तुला मी मानलं, पण तुला एक काम करावं लागेल माझं. अरे बोल की. बघ हा बोल चल. तो एक माणूस चाललाय ना, त्याच्याकडे ते टंबरेल ना, त्यावर मारून दाखव मला. बाबू काय निघाली का आकड? मी काय घाबरते का? तू पाय, मी पाय कशी मारते ते. हा मी काय घाबरते का? हा बाप्पा, अरे काय करावं ह्या सुनी कार्टीला. ये बाई, तू खरंच मारली त्याला. ए पोरीनो, ऐका ना, तिथला तो पोरी आहे ना, तो माझ्याकडे बघून नुसता हसत होता. हिच्याकडे कोण पाहणार आहे काय ह्याच्यात? ए सुने, तू स्वतःला काय समजते का? नीट राहा. हा ते काका आले बघ. ओ काका, राम राम काका. राम राम. हा कशी आहे बेटा? बरी आहे, बरी आहे. बर बर बर. ए सुने, तो प्रकाश तुझ्याकडे बघायला लागले. हा जाऊ दे का, येडाय ते. ओ काकी, कधी आले गावावरून? बरं आहे का काकू? गावाहून आले वाटतं. वय ग सुनीता, तू तर गावभरी इंडतच असतीस. चल निघते मी. ए सुने, काकी रागवले तुला. काकीचं तर नेहमीच आहे. ते जाऊन दे सुने, पण ते काका ना मध्येच आले. ते जर आले नसते ना, आज आक्याशी तुझं बोलणंच झालं असतं. मैकी जाऊ दे. चाल चल. ए थांब तिथे. काय पाहिजे? पाव किलो मीठ. पैसे किती आणले? 4 आणे. येऊ तिथे. ठेव तिथे पैसे. बघ बघ गोविंद, या भाडव्याला कसा पोरीला सामान खाली ठेवून द्यायलाय. इटाळ झालाय साल्यांना. मस्ती जिरवावंच लागेल साल्यांची. एकदा का माझी सटकली ना, तर फक्त 2च मिनिटं लागतील यांची मस्ती जिरवायला. सध्या जाऊ दे गोविंद. आपला लिंब्या आहे ना, जिल्हा परिषदच्या निवडणुकीला उभा आहे. थोडं दिवस थांब, नंतर बघूच साल्यांना. ओ बायांनो, मला अगोदर पाणी भरू द्या. मी काय लाईन वाईन मध्ये उभी राहणार नाही. ए वैशे, वय लाईन लाव, वय लाईन. आम्ही कामाची इथे उभे आहे. बडी आली, पाणी भरून द्या. बायांनो कोण आला आधी? मी आले ना, मला भरू दे पाणी. वय माग वय.
अय सुने वैशे वा बाजूला, मी भरणार पाणी आधी. ए सांगे वय माग. बायांनो अगोदर कोण आलं बरं? तुम्हीच सांगा यांना. सांगा ग यांना कोण आलं ते. आधी तू आली. ए बाई किती खोटं बोलती. मी आले पाणी भरायला. वैशे झालं ना, आधी मी आलेली आहे, पाणी मी भरणार. हा हंडा मी लावणार आहे. हा अगं बोल ना काही सांगे. बाई हो बाजूला, आम्हाला भरते पाणी. वैशे वैशे सोड, आम्हाला भरते पाणी. जास्त बडबड करू नको, निघ चल. हा वैशे माग वय, भरतो आम्ही पाणी. हंडा मी लावलेलं आहे, पाणी मी भरल. मध्ये मध्ये यायचं नाही असं. अरे बाळा तुम्ही काहीतरी, तुम्हाला दिसत नाही का? वैशे हे घाबरत मागच लागलं का माझ्या? तू घाबरू नको ग सुने, त्याला छेड होत ते तुला. बघ आज त्याच काय करते. अगे रुक्मेटा तुझा भाऊ आहे ते. ए राहू दे कुणाचा भाव बिऊ, मी कुणाच्याच भावाला घाबरत नाही. हा माळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी? पाण्याच्या टाकीवर सुनीता उभी. एक गबाळ्या दिसत नाही का तुला? घरी आई बहीण नाही का तुझ्या? ए गोविंद लय मुसमुस करायला लागले, रात्री बघू येला. चला निघा. ए चल चल. ए थांबा, हाय की आया बहिणी, पण बायका नाहीत ना. त्या पाटलाला आणि रमेश दादाला कळल ना, चटणीच करून टाकली या भाड खाऊनची. आओ ऐकलं का? अगं बया परत जायची तयारी हाय वय? अव आत्ताच आलासा, लगेच चाललासा. तुम्हाला काय बी काळजी नाही बघा. घरात काय होते ते माहित नाही, गावात काय होते ते माहित नाही. ऐकी तुझी काळजी, अरे तुझी काळजी आहे म्हणूनच तू थाटात आणि सुखात आहेस. अरे गावाची काळजी आहे म्हणून तर गाव शांत आहे. वय का? एवढं घमंडी होऊ नये माणसानं. अरे यात घमंड काय? जगात जीवन जगण्याच्या पद्धती आहे माझ्यासारख्या लोकांची. देवानं मला याद घातलं. माझी इच्छा नव्हती, पण दरोडेखोर सारख्या माणसाची जी दशा जीवनात होती ती दशा दाखवण्याच्या करता देवानं मला बळीचा बकरा केला. असं? आणि गावातली लोक तुमच्या माघारी तुमसनी काय म्हणतात हे ठाऊक आहे का तुमसनी? अरे अंतरवेली गावची लोक काय म्हणतात मला माहिती आहे. रुक्म्या दरोडेखोर म्हणतात, डाकू म्हणतात, चोर म्हणतात. अजून अजून घरातनं लहान लहान पोरी पळून येणार बी म्हणतात. ए शांते, तुला माहिती आहे उगाच वेळ घालू नको, थोबाड पडेन. कांताची मर्जी होती माझ्या सोबत यायची. मला माहिती आहे समजा. आणि दुसरं काय येतं तुम्हासनी? अण्णा अण्णा तुला म्हणून सांगतो, आरामा दारू पिऊन गावात धिंगाणा घालतो, याला समजा की जरा. समज माहितीये मला गावात काय करायला ही लोक. नीट वागा, उगाच असेच आयुष्य वाया घालवू नका. अण्णा तो पाटील आणि त्याची पोरं आपल्या लोकांना विनाकारण त्रास देतात. तुमचं चुपरा हरम खोरा, माजलात तुम्ही, माजलात. अरे भलं हो त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ज्यांनी आपल्या समाजाला दिशा दाखवली, तर आज जी समाजाची दशा झालीच ना तिचा तुम्ही सपनात सुद्धा विचार केला नसता. अण्णा अण्णा जाऊ दे, जाऊ दे. तुम्ही काय बोकडावानी केस वाढवले भाडवे हो? मागच्या जन्मात काय बाय होते काय? या रामाच्या नादी लागून दिवसभर दारू पितात भाडवे हो? लिंबे तू वा राजकारणी दादा, मुख्यमंत्री होते का प्रधानमंत्री होत रे? अरे राजकारणाच्या नादी लागू नका, जनता तुमच्यापेक्षा फार हुशार झाली आहे. मी दरोडेखोर झालो, समाजात बदनामी झाली, नाव बदनाम झालं. साऱ्या देशाचे पोलीस माझ्या मागे लागले. रात्रीच्या प्राण्यावानी रात्रभर जागतो आणि दिवसाला लपत राहतो. तुम्हाला काय वाटतं माझं जीवन सुखी आहे?
जीवा, माधव, रघु. अण्णा, आज रात्रीची समधी तयारी झाली आपली. झाली? हो. तू घरात जा आणि हे बघ, माझी वाट पाहू नको. चाललं जावा जावा, पण सांभाळा स्वतःला. अशी कशी पडली होती ना, आता उडवत काय उडवायचे ते. आई गं. हे थांबा जरा. ती किती घाबरली होती. सुने, फार दम लागला आता. माझ्याकडून होणार नाही आता याच्या पुढं. माझ्याकडून मी नाही बाई. चला आता जाऊ. अगं सुने, मला तर काही उमजतच नव्हतं. हा बाई, मला बी काही उमजत नव्हतं. तुझ्या नेमला मारलं बाई, तुझ्यामुळे मारलं मी त्याला. हा, आता जाऊ दे का बाई, तू विषय कशाला वाढवती? सोड ना. पैसे कशी पडले ग? हसते का काय मला तू? अजून बरं का, एक बैल तुझ्या ठेवून पैसे पडले नव्हते. जास्त बडबड नको करू. पडली होतीस तू. काय पण नाही बोलायचं मला लई राग येतो. हा, पडली होती. नाटक करते. ए सुने, तिकडे बघ, तिकडे तो बघ मोठा सरडा. ऐक ना, उडवते का त्याला? अगं हे सरडा मारून खाते का काय? हे का पे वैशे, कुठे सरडा सांग लवकर. तो सोड, तो दुसरा सरडा बघ. काय काय म्हणली? अगं मी म्हणाले तो 2 पायाचा सरडा. तुझा आत या ग. ऐक ना सुने, हा त्याच्या खोऱ्याला उडवती का ग? उडू का? उडू का? उड उड उड. आले का रे सकाळी सकाळीच? हे बघ आलं माय झड म्हातार. पाटील, सकाळी सकाळी कुठे जातो मग आम्ही? असं आकाश, बाबा आले, चल. कुत्र्याचा थाट तर बघ. मायला ह्याच्या. ते बघ, आले त्याचे पिल्ले बी. राम राम. राम राम. चपला पायात घाला कुत्रे हो. तुमच्यामुळं तर समाज मातीत मिळत आहे. ए तोंड सामान बोला साड्यानो. खरंच दादा, मस्ती चढली अण्णा. ए या पुढं असं कराल तर बघा माय जेव. राम 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 राम. बाबा, यांचं असं जर आपण ऐकत गेलो तर यांचं हे वर्चस्व वाढेल. हे आपल्यावर राज्य करतील. रमेश, तुम्ही जरा शांत घ्या. मी बोलतो रुक्म्याला. काय पाटील, रुक्मे करताय तुम्ही? एकदा होऊ द्या. ए जाय, काय करायचं बघून घे. तुला काय करायचं ते कर. ए कांता, ए कांता. आले आले. अरे कुठेस तू? अवहितच आहे की. कशाला शोधताय? शोधू नको, काय करू? मला माहितीये तुमचं माझ्यावर अजिबात प्रेम राहिलेलं नाहीये. अहो 20-20 दिवस होतात तरी तुम्ही घरला येत नाही. तुम्हाला अजिबात माझी काळजी नाही. काळजी नाही? ऐकी काळजी. पण तुला तर माहितीये ना माझं काम, नाही का? माहितीये मला. अहो तुमच्या ह्या सर्व कामामुळेच तर मी तुमच्या जास्त जवळ आलीये ना. तुला तर माहितीये कांता, या कामात मी किती पुढे गेलोय. मागे येणं फार कठीण आहे. आता सगळं अवघड आहे. अहो असं बोलू नका. देव सगळं नीट करेल. कांता, मला हे सर्व बरं वाटत नाही. अगं पण काय करू? अहो मी एक सांगू का? बोल ना. एक वेळा नाही, किती वेळा बोल. अरे तुझ्या बोलण्यावर मी कधी नाराज झालो का? अहो तुम्हाला माहितीये, तुम्ही ज्या वेळेस माझ्या बापासमोरून मला उचलून आणलं होतं ना,
त्यावेळेस माझी मर्जी होती तुमच्या सोबत येण्याची. तुम्हाला कोणी नाही ओळखलं, पण म्या तुम्हाला ओळखलं. ए रघु, रघुला सांगितलं होतं मी तुझी देखभाल करण्यासाठी. म्हणजे तुम्ही इथं असताना त्या रघुनं माझी काळजी घ्यायची. बर रागू नको, चल जेवण लाव चल. मला माहिती होतं माझ्या या पोलादी माणसाला लय भूक लागली असेल म्हणून म्या तुमच्यासाठी लय भारी कोंबडा बनवलाय. बघूया चल. चला. ए बाई थांब तिथंच. पुढं कुठे येत आहे? थांबा तिथंच. ए संगे भरू दे की पाणी. काय माणूस की बिनूस की हाय की नाही तुला? काय ग संगे, त्यांच्या घरी काय पाणी बिनी लागत नाही का? काय ताणमेन आहे की नाही त्यांना? बाजूला. ओ बाई भरा की पाणी. कोण काय करतं बघते मी तर. भरा. ओ बाई याचं नाही, पुढं सांगून ठेवते. संगे लय झाला तो डोक्यातच हांडा घालीन बाई बाजूला. जास्त वट्टा करू नको. लय तोंड सुटलंय हिला. पाय ना मावशी भरा तुम्ही पाणी. कोण काय करतं पुढे यायचं नाही. ऐ निघित ना निघ. बरं दोघी शांत बसा ग. तुम्ही कशा पायी वडवडता ग तिची? अय दिगंबर, अरे तिकडे बघ. आपल्या बाळाला पाणी तरी भरून द्यायलेत का? माझ्या बारीत मी कशा पायी भरून देईन ग? तू आहे ना आता डोक्यातच हांडा घाले. ए मार गेला लय झालं हिचं आता. ही डाकी काय तुझी आहे की काय? कवाची वटा लावली ऐकून घेतोय आम्ही. घरून पाणी आणलं का? घरून पाणी आणलं जशी बोलू राहिली. आईला ह्या बायांना. आणि तू काय रे सारखं बायांकडे बघतो का काय रे? आणि इकडे तिकडे चुगल्या लावतो. अय मी काय चुगल्या लावणार दिसलो का? जे आहे ते सांगायलो ना तुला. बघतेच मी तुला. ये चला रे, यांच्या पियाच्या पाण्यानं आंघोळी करू. मायला तुमच्या या इकडं. सुनीता ये. काय झालंय? बस. आकाश कोण आलंय र? काय झालं सुनी, तोंड फुगवायला? माझा ना आकाशच्या एकमेकांवर प्रेम आहे, पण तो राम मला उचलून घेऊन जाईन असं आई बाबाला वाटायलंय. म्हणून ते मला परभणीला आत्याकडे पाठवताय. मला नाही जायचंय. ए सायकलवाला थांब थांब. खंडेराव त्याला घेऊन या. चल, साहेबांनी बोलवले.
हे बघ खरं खरं सांग. मी जे जे विचारीन ते खरं सांग, नाही तर तुला जेलमध्ये टाकतो बघ. रुक्म्या डाकू कुठं भेटेल खरं सांग. मला काय माहिती नाही साहेब. ते दरोडा घालत हिंडत असतो. पण एक माणूस आहे ज्याला नक्की पत्ता माहिती आहे. कोण माणूस आहे तो? नाव काय त्याचं? माधव, मिलिटरी मॅन रिटर्न आहे ती. कुठं भेटेल तो माधव आम्हाला? ते गावाजवळ एका दारूच्या अड्ड्यावर पियत बसला असेल. आता असेल का तिथं तो? हो. ठीक आहे, तुझा आता चला. अरे माधव. पोलीस? हा साहेब, मी काय नाही केलं साहेब. हे बघ माधव, तू काय नाही केलं आम्हाला पक्क माहित आहे. पण तुला काय आम्हाला विचारायचं आहे? खरं खरं सांगशील ना? साहेब मी काय नाही केलं. जे काय करतो ते रुक्मा करतो साहेब. मी काय नाही केलं. हे बघ माधव, तुला यातून जर सही सलामत सुटायचं असेल तर आम्हाला रुक्म्याबद्दल खरी खरी माहिती सांग. सांग बरं, यावेळी आम्हाला रुक्म्या डाकू कुठं मिळेल? सांग बघू. माझं नाव नाही आलं पाहिजे. हे बघ माधव, आमच्यावर भरोसा ठेव. तुझं नाव गोपनीय ठेवलं जाईल. पण रुक्म्या डाकू यावेळी आम्हाला कुठं मिळेल सांग तू. चला सांगतो. सांग बरं. तिकडं सांगतो. चल तिकडं सांगतो. ठीक आहे, चल मग उठ. साहेब हा घे 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 घे. निर्भीड धाडसी होतानाही बनला कुणाचा गुलाम. निर्भीड धाडसी होतानाही बनला कुणाचा गुलाम. रुक्माजीनी खाली झुकून केला ना कुणा सलाम. रुक्माजीनी खाली झुकून केला ना कुणा सलाम. मर्दगडी हा जन्मा आला होता अन्याय धावून गेला. मर्दगडी हा जन्मा आला होता अन्याय धावून गेला. नाही कधी कुणाला भ्याला रुक्माजीचा रुक्म्या झाला. नाही कधी कुणाला भ्याला रुक्माजीचा रुक्म्या झाला. आया बहिणीची अब्रू त्याने होऊन दिली निलाम. आया बहिणीची अब्रू त्याने होऊन दिली निलाम. रुक्माजीनी खाली झुकून केला ना कुणा सलाम. आता साऱ्यांना नाव हाय ठाव आंतरवेली होत्याच गाव. आता साऱ्यांना नाव हाय ठाव आंतरवेली होत्याच गाव. असा पाडला त्याने प्रभाव गावाचं नाव झालं. असा पाडला त्याने प्रभाव गावाचं नाव झालं. रुक्माजीचा रुक्म्या होऊन चांगले केले त्यानं काम. रुक्माजीचा रुक्म्या होऊन चांगले केले त्यानं काम. रुक्माजीनं खाली झुकून केला ना कधी सलाम. रुक्माजीनं खाली झुकून केला ना कुणा सलाम. संघर्षमय
संघर्षमय जीवनात तो रुजला तणा मनात संघर्षमय जीवनात तो रुजला तणा मनात रुखमाजी सारखी हिम्मत सांग आज दिसते कुणात रुखमाजी सारखी हिम्मत सांग आज दिसते कुणात बालशंकर त्याच्या कार्याला अर्पण करतो कलाम बालशंकर त्याच्या कार्याला अर्पण करतो कलाम रुखमाजीनं खाली झुकून केला ना कुणा सलाम रुखमाजीनं खाली झुकून केला ना कुणा सलाम निर्भीड जाळती होता नाही बनला कुणाचा गुलाम निर्भीड जाळती होता नाही बनला कुणाचा गुलाम रुखमाजीनं खाली झुकून केला ना कुणा सलाम 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 काय पाटील फार दिवसानंतर वाट चुकला इथली. अण्णा तुम्ही गावात नाहीत हे बरोबर आहे, पण रामाला जरा समजा अण्णा. गावात लय अति झालंय बघा अण्णा. त्याचं लहान पोरगी असू द्या 60 वर्षाची बाई असू द्या त्यांच्याकडे लय वाईट नजरेने बघतोय अण्णा. तो दिवसभर दारू पितोय, वारकाच्या टपरीवर किराणा दुकानावर धिंगाणा करायला लागला अण्णा. तो मला माहित झालं पाटील, त्यांना मी बोलून घेतलं होतं सर्वांना. तुम्ही आता काय बी काळजी करू नका. आणि त्याला दापलंय आणि समजावलंय, आता पुढे ते करणार नाही. लिंबा दिगंबर गोविंदा ह्यांना सुद्धा नादी लागलो बघा. अहो ते सुद्धा ऐकायला तयार नाहीत अण्णा आमचं. अण्णा तुम्ही थांबवा त्यांना, तर गावात फार मोठी घटना घडन बघा. सारं गाव नाराज झालंय अण्णा त्यांच्या. अहो पाटील, तुम्ही गावचं पाटील आहात ना? अहो सारा गाव तुमचं ऐकतोय, मग फक्त तो का तुमचं ऐकत नाही? तुम्ही स्वतःच्या काळजावर हात ठेवून समजावा त्याला. फार प्रयत्न केले पण ते ऐकायलाच तयार नाही. पण त्यांना त्यांचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. गंभीर गंभीर म्हणजे काय पाटील? गावात काय चाललं मला माहित नाही का? पाण्याच्या टाकीवर पाणी भरताना बाहेरून आमच्या मुलांना पाणी भरायला होता. कटिंगचे दुकानवाले बाहेरून कटिंग करताय. किराणाचे दुकानवाला खाली ठेवून पैसे घेऊन मग माल देताय. आणि मला म्हणता तुम्ही पाटील गंभीर परिणाम? वर्षातून एक दिवस 14 एप्रिलच्या दिवशी आमचा समाज सजून धजून सण साजरा करतो, हे तुमच्या डोळ्यात चालतंय? आता का गप झालं पाटील? देवाचा अवतार घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्या समाजात आले म्हणून आमच्या समाजाला जाग आली, नाहीतर तुम्ही आमची वाट लावली असती. अण्णा पोलीस लयच मागे लागले आपल्या. जीवा जाऊ दे रे, अरे सोडून दे. नाही ना मला काय नाही, मात्र तुम्ही बघून घ्या. काय बघायचं? पोलीस एक दिवशी आपल्याला मारणार. याच्यात ठरलेलंच आहे, त्याच्यात बघायचं काय? कशाला घाबरतो रे? उद्या जेवायचं ती.
जीवा हे माधव इकडे. काय सांगितलं रे पोलिसांना? हे जीवा धर त्याला. आत्ताच्या आत्ता इतके तुकडे करा भाडखावचे, दुसऱ्या वेळेस कोणी विचार सुद्धा केला नाही पाहिजे. या त्याला कांता. हे बघ, तुला मी आतापर्यंत सांगितलं नाही, पण गंगाखेड मध्ये मी तुझ्यासाठी घर खरेदी केलं होतं. मी येईपर्यंत तू रघु सोबत तिथेच राह. रघु तुझ्यावर लक्ष दे. रघु लक्ष दे. सर यस, इथे कुणीच नाही. अरे ते सर्व झोपलेले असतील. असं करूया, आपण त्याच्या आकाड्यावर धाड टाकू. काय करा, आपले काही लोक तुमच्या सोबत घ्या, उरलेले लोक मी सोबत घेतो आणि मी ताबडतोब आकाड्यावर पोहोचतो. चला चला, निघा लवकर इथून. यस सर. सर, मला वाटतं जास्त दूर गेले नसतील ते. मलाही तेच वाटतं. आपण सर्वांनी ताबडतोब इथून निघायला हवं. चला तर मग. थांब 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 थांब. कोण आहे रे? बाहेर या. या इकडं, या इकडं. अरे एवढ्या रात्रीचं कुठं फिरताय तुम्ही? प्रचाराला गेलो होतो. आता प्रचाराला? घरी चाललोय. काय नाव तुमचं? देवफळे. देवफळे? हा साहेब. कुठल्या गावचा तू? आंतरवेली. अरे तुझ्या गावचा तू रुक्म्या डाकू आहे ना? कुठं ठाव ठिकाणा माहिती का तुला त्याचा? नाही साहेब, मला माहित नाही. बर, जाऊ दे. तुझी जी गाडी आहे ना, आज मला लागणार आहे. उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत तुझी गाडी तुझ्या घरपोच करतो. ठीक आहे, चला बसा गाडीत. चल चल. देवफळीची गाडी आहे वाटतं. मी पाहून येतो, थांबा. ठीक आहे अण्णा. शांत राहा.
सर याचा एन्काउंटर इथंच करू. याच्या विरोधात एकही गुन्हा नाही. हा लवकर सुटेल. नाही र, याला इथंच कुठं तरी घेऊन चला. याचे हातपाय तोडून टाकू आपण सर्व मिळून. एक सुद्धा तक्रार नाही माझ्या विरोधात. असा सुटे नसा. अरे इथं मार इथं. ही वाचलो ना तुला सोडणार नाही. चल तुला आता दाखवतो. चल खंडेराय, हा खूप पळतो म्हणे. याच्या पायात लय जोर आहे म्हणे. ठोक याचे पाय. ए आवाज बंद, आवाज बंद. अरे कोणी पण मारा, काय ना फरक पडत. याला मारून मारून इथंच संपू आणि सांगू मारला याला सगळ्यांनी. नाही खंडेराव, हा किती मर्द दरोडेखोर आहे ते लोकांना दाखवून देऊ आपण. मार साल्याला, मार मार साल्याच्या पायावर मार. मार पाय धरून साल्याचे. अबे आवाज बंद बंद. लय पळतो म्हणे, लय पळतो. मार मार, अजून मार. सगळे मारा. का रे, थकला का रे तू? मार, अजून मार. तू भी मार. आई 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 कुठे गेली? आई बाबा शेतात गेली आहेत. वहिनी, अण्णाला पोलिसांना पकडून नेलं. अगं बया, मला वाटलंच होतं. कधीच मी सांगत होते त्यांना सोडून द्या, पण माझं ऐकतील तर शपथ ना. जेव्हापासून ती बया आली ना तेव्हापासून सांगते सगळं सोडून द्या म्हणून. आता कसं होईल? दिलीप भाऊजी कुठे आहे? तुम्ही पटकन जा आणि दिलीप भाऊजीने सांगा की परभणीला जा. यांना पोलिसांनी पकडून नेलंय म्हणून. बर. रामा, अण्णाला पोलिसांनी नेलं. जर आपल्याला कायमचा गावामध्ये दबदबा ठेवायचा असेल तर आपण गुंडगिरी केलीच पाहिजे. खरं आहे दिगंबर. चल रामा, आता अण्णा पण नाही आपल्याला रोखण्यासाठी. अरे मी तर तुम्हाला आधीच सांगत होतो की गावामध्ये दबदबा पाहिजे म्हणून. चला आता या गाववाल्यांना दाखवूया. चला चला. हा बोल ना. जाऊ दे. अगं काय जाऊ दे, तू काहीतरी बोलणार होतीस ना. नाही जाऊ दे. बरं तुझं काय चाललंय? हे बघ सुनीता, मी तुझ्यावरती खूप प्रेम करतो. आणि हो, आज तू सांगितली नाहीस ना तर मला खरंच झोप येणार नाही बघ. आकाश, तुला माहितीये गावातल्या सगळ्यांना माहितीये आपण असं चोरून चोरून भेटतो ते. हो बरोबर आहे तुझं. मग तुझ्या आई बापाला सांग ना आपल्या लग्नाचं. अगं वेडे, मी केव्हाच सांगून टाकलंय आई बाबांना. आणि हो, जाम खुश आहे तुझ्याबद्दल. अय्या, खरं की काय? हो. चवले उशीर जाऊ. झालाय. ए भडव्या, आमच्या जातीच्या लोकांना बाहेर बसवतो वय कटिंगला. हा तुझ्या मायला. सोड मला, सोडायचं बाहेर बसवतो काय? रामा, पाटलाचे पोरं आरामखोर साले लय मुसमुस करायला लागले. दादा, गावामध्ये आपला दबदबा हवाय.
आणि हे पिल्ले तोंड वर काढतील चाले. आणि यांनी का पिल्ल्यांनी तोंड वर काढलं तर आपलं सगळं संपेल. हा, लक्षात असू दे. अण्णा जेलमधून येण्यापूर्वी यांना संपवलं पाहिजे. हे काय आले पाटील? हे पाटील थांब. भावाच्या जीवावर तुकडे मोडू देत हरामखोर साले. जाऊ दे रामा, सोड दे याला. याच्या का नादाला लागतो? ए तू चुप राहा, मध्ये मध्ये बोलू नको. ए रामा, लय माझू नकोस. अरे बाबू रामा, असशील पाटील तू. निघ. चला रे. काय बोलतो? कुठं? शेतामध्ये. आईला त्याच्या. बाबा बा काय झालं? काय नाही रे. तो हरामी रामा तुम्हाला काय बोलला का? मला सांगा. काय नाही, 10 रुपयाला होता, जरा बकबक करू लागला. बरं चल, येळ आल्यावर बघून घेऊ. ए थांब रे थांब. हा भाडवा किराणा दुकानवाला पण असाच करतो. मग या भाड्याला पण आज नाही सोडायचं. काय झालं दिगंबर? मी काय केलं? जमायला काय रघु, कसा आहेस तू? कांता कशी आहे? कांता बरी आहे अण्णा. तुमची फार आठवण काढती. पण गावातील लोक काय बरोबर दिसत नाही अण्णा. ते पाटलाचे पोरं रमेश, प्रकाश आणि त्याच्यासोबत आकाश आपल्या गावातल्या आपल्या लोकायला लई त्रास देतात अण्णा. आणि ते दिलीप, रामा, गोविंदा, दिगंबर हे जाऊन समजत का नाही पाटलाला? दिलीप सोडावा अण्णा ऐकत्यात. दिलीप सोडून आपलीच लोक आपल्याला त्रास द्यायलेत. दारू प्यायलेत, बायाला छेडछाड करायलेत, लय अति करायलेत अण्णा ते. बरं त्यात सोडून दे. तुला मी याच्यासाठी बोलवलं की तू लगेच सकाळी पाटलाकडे जा. माझा निरोप घेऊन त्यांना सांग अण्णानं निरोप पाठवलंय म्हणावं की गावात जे काय चाललंय त्या अण्णाला सर्व माहिती आहे आणि गावात फार धिंगाणं व्हायलंय, कोणालाही मारलंय, काही होतंय, याच्यासाठीच तुला बोलवलंय. आणि तू त्यांना पाटलाला सांग आणि म्हणायचं की आमची 10-12 लोक त्यांची 10-12 लोक म्हणून बसवा, त्यांच्या हातात जवारी द्या आणि त्यांची शपथ घ्या त्यांच्याकडून. म्हणा पुढे असं काही घडणार नाही, संपून टाका म्हणावं. काहीतरी आता करा. तुमचं ऐकतात म्हणावं लोक. जा सकाळी निघून जा. बरं अण्णा येतो. काळजी घ्या अण्णा तुमची, काय फिकर करू नका. अय रामा, तुमचं संपलं. तुम्ही गावात नाही भांडण करू शकणार. का रे? कुणी बाप आला का आम्हाला गावात मारायला? बाप नाही रे, बाप म्हणजेच अण्णा. आणि अण्णानं रघुला सांगितलंय की भांडण संपवा गावातलं म्हणून. नाही 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 नाही, हे नाही होणार. या पाटलाच्या 2 पिलाला संपूर्ण टाकू घ्या आता. आणि त्यांना संपवल्याशिवाय भांडण संपत नाही. काय बी होऊ दे. तुमच्या लोकांनी आणि पाटलाच्या लोकांनी आता ज्वारी घेऊन शपथ घेतली गावातलं भांडण संपवणार आहेत म्हणून. भांडण संपलं? उद्या बघ काय होतं गावात ते. काय होतं? ए रामा, ए बाबा,
अरे निवडणूक चालू आहे. निवडणूक झाल्यानंतर बघा काय करायचं तुम्हाला. अरे काय नाही, तुम्ही काय करू शकत नाही. ए चल निघ. ए चला र चला. हा तू चला बस चला. इथंच. अरे बोल ना तुला मजा येणार आहे. मजा करतो. रामानंतर मी जातो. मी जाणार. सुनी सुनी कुठे गेली? अहो अहो सुनी कुठे गेली? सुनी काय झालं अक्का? सुनी कुठे गेली? थांब थांब बघून येतो मी. सुनी कुठे गेली? पाटील 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 दादा पाटील दादा दादा रात्रीपासून गायब आहे पाटील. मावशी तुम्ही रडू नका, शांत काहीतरी करा. सुनीता रात्रीपासून काय झालं? सुनी कुठे मावशी? सुनीता रात्रीपासून गायब आहे. आता काय करायचं नाही बघ. अरे गावातलं काय माहित झालं का नाही? नाही नाही नाही. अरे त्या सुनीला कोणी काय उचलून नेलंय. कोण 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 रे? मला तर ते राम्याचा संशय येऊन राहिला बघा. तर राम्याचा असन त्यो. हा जरा सारखं तिच्याकडेच पाहायचा. हो बरोबर बरोबर आहे. पाण्याला जाताना पाहायचा, दुकानात जाताना वय, पाहायचा. वय. लय बेकार नजर त्या राम्याची. बरोबर, हा, बरोबर. लय बेकार. आणि तुम्हाला तरी काय माहित त्यातली? काय माहिती आम्हाला? आम्हाला काय माहिती बा. मला जरा डाऊट त्याच्यावरच आहे. बरोबर आहे, संशय बरोबर बेकार आहे. माणूस, ते लय बेकार माणूस, नजर लय बेकार त्या माणसाची. हा, बरं, येऊ का? असन त्यो. समजा हा. गावात तीच चर्चा आहे आणि तुम्ही कुठे होते दाखनात? आमचं काय हा? गावातली चर्चा काय माहित असू द्या ना. का नाव येऊ का मी? ध्यानात ठूत जा, सांगितलंय मी तुम्हाला बरं वय, का? बरोबर आहे, हो बरोबर आहे. येतो, पण राम्यावर मला संशय आहे बरं का? हो हो येतो. हा, ये. जायला बरं झालं, यांना एक सांगून टाकलं राम्याचं. कोण आलंय बरं? सुनीता आवाज येतो. होय, चला चला बघूया तरी. काय झालं? चाल म्हणलं ना. चाल. सुनीता चाल. सुनीता दादा दादा सुनीता ए भाड्या हे फेक तिला. चल निघ. सुने 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 काय झालं तुला? सुने ए भाड्या हे चल निघ. चल निघ. लक्षात ठेव तू काय केलंस तुला? सुने सुने तू घाबरू नको, मी आहे तुझ्या सोबत. सुने हरामखोरा कुणीकडचे? चला निघा इथून. खूप झालं या हरामखोरांचं साल्यांचं. यांना खूप मात चाललाय. बाबा आज मला तुम्ही थांबू नका, मी ऐकणार नाही कोणाचं. ए भडव्या तुझ्या बाईला. अरे निघता की नाही? अरे अरे का मारता त्यांना? अरे अरे मारू नका, मारू नका, मारू नका त्यांना, मारू नका. अरे काय केलं त्यांनी? थांबा थांबा. देवा देवा माझ्या भावांना वाचव रे देवा. सोडायचं नाही साल्याला. सोडायचं नाही याला.
दगड नाही मारायचा माझ्या भावाला थांबा थांबा मी पोलीस ठाण्यात घेऊन येतो आता थांबा अरे आणा हत्यारा राम्या पाटील हो पाटील थांबा थांबवा यांना नाही तर गंभीर परिणाम भोगावे लागतील ए बिले मारले हा ना या भाडेवाला ए साल्या हा ना ए दीपक ए महेंदर ए गणेश निघा तलवारी आणा चला साल्या हो तुम्हाला चला रे आणा काटे आणा तलवारी आणा मायो काय झालं रे बाळा काय झालं रे बाळा काय झालं आता मी काय सांगतो ते ऐक गावात लढाई सुरू झाली पाटील त्याचा पोरानं मारकाट सुरू केली आपल्या पोराला सांभाळून ठेव नाहीतर मारून टाकतील ते अरे बाबा मी परभणीला जाऊन पोलिसांना घेऊन येतो पाटलाची पोर आहे ना आणि पाटील लय माजलाय साला पाटीलच दाखवून दे मी काय केलं काही ये गणेश ये दीपक ये थांब रे ये गणेश ये अरे थांबा रे अरे थांबा ना रे साल्यो हे गावाल्यानो तुम्ही अजिबात घाबरू नका आम्ही या ठिकाणी फक्त आणि फक्त या अंतरवेली गावातल्या ज्यांनी गावगुंड केली ज्यांनी गुंडगिरी वाढवली त्यांना संपवण्यासाठी आलेलो आहे चला रे आपल्या आपल्या घरात जाऊन कडे लावून बसा मला फक्त राम्या आणि त्याचे भाऊ पाहिजेत डिग्या लिंब्या गोविंद्या कोण जर मध्ये आला तर संपवून टाकेन अख्खा गाव पेटलाय वहिनी तुम्ही घरात जा दरवाजा बंद करून मध्ये बसा डिग्या लिंब्या गोविंद्या राम्याचं काही खरं नाही सगळं गाव त्यांच्या मागे लागले बापा मला वाटतं त्यांना मारून टाकतात का काय काय देवा रे देवा अहो आज जर हे गावात असते ना तर गावातल्या लोकांची ही हिंमत झाली नसती हो
तुला किती वेळा सांगितलं होता भांडण करू नका, 1000 वेळा सांगितलं. साल्या तुम्ही पण फसलं, मला पण फसवलं. हे देवा देवा वाचव ना मला. अरे मला काय माहित होतं की गावातले लोक असे रूप धारण करतील. अण्णा आता न सतवणार परत लोकांना. पळाला साला हरामखोर. आकाश प्रकाश सोडू नका सालेना. हरामखोराला गावातून हेरून या आणि यांना मारीत मारीत आपल्या शेताकडे घेऊन या. सांगितलेलं बाबा बाबा पाटलाची पोरं माझ्या मागे लागलेत. वाचवा. नाही चल चल हे काय हे थांबू नको इकडे. जा जा चल जा चल जा. देवा 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 मला वाच. देवा देवा अण्णा तुम्ही कुठे? अण्णा मारू नका. मारू नका मारू नका. मी निवडून आलो ना, एकेकाला जेलमध्ये टाकत. मारू नका मारू नका. मी काय करेन बघा मग. मारू नका. मी मुख्यमंत्री होऊ शकतो. मला मारू नका. तुमच्या पाया पडतो. मला मारू नका. मला मारू नका. बाबा बाबा तुम्ही घरी जा. आज तुम्ही मध्ये येऊच नका. आम्ही बघून घेतो काय करायचं ते. बाबा तुम्ही अजिबात मधामध्ये येऊ नका. तुम्ही घरी जा. आज मी ते हरामखोरांना सोडत नाही. त्यांचे तुकडे तुकडे करतो. विलास निघा तिथून. घुसा सगळे. सोडायचं नाही आज चाल्याला. चला रे. चल मंदिराकडे घेऊन गेला. चल 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 चालेला घेऊन चल. सोडा मला. चल चला रे चला.
बाई दरवाजा खोला, बाई दरवाजा खोला, बाई. काय तू मारू नका, मारू नका. जमायला तुझ्या हरामखोर. चला रे. हाका जा माझ्या हरामखोरांना. चल चल लवकर चल रे बाबा. तुमची लय माजरी होती. सोडणार नाही, सोडणार नाही. आकाश, तो हरामखोर रामे दिसत नाही मला इथं. तो कुठे आहे? साहेब, मायबाप साहेब, लवकर चला साहेब, लवकर चला अंतरवेली गावाला, लवकर चला साहेब, नाहीतर माझ्या भावाला समजा गाव मारून टाकेल साहेब. लवकर चला साहेब, लवकर. काय झालं? कोण आहेस तू? आधी शांत हो. कोण मारेल कोणाला? राम्या, राम्या पाहिजे. राम्या, ए चला. तुम्ही लय माजरे होते हरामखोरांनो. सगळं मान करतो तुमचा. ए चल चल लवकर. ए राम्या, लपतो का? सापडला भाडकाव. सोडणार नाही तुला. भास्कर, वाजव अलगी, वाजव. नाही सोडणार तुला. पुन्हा नाही करणार. माफी मागतो. वाजव. चल माफी मागतो. चल चल चल. हे पकड रे. साहेब, साहेब मी रुक्म्याचा मोठा भाऊ दिलीप आहे साहेब. रुक्म्या? वय. तो दरोडेखोर? वय. त्याचा भाऊ आहे तू? वय साहेब. कोण मारेल त्याला? साहेब, रुक्म्या जेलमध्ये गेल्यापासून आमच्यावर सारं गाव रागवलं साहेब. पाटील आणि त्याचा मुलगा यांनी आमच्या वस्तीवर धाबा बोलला साहेब. लवकर चला साहेब, तुम्ही लवकर चला. चल चल. खंडेराव, तुम्ही ताबडतोब अंतरविली गावाला जा ह्यांच्या बरोबर, पोलीस बंदोबस्त सहित. सर. ठीक आहे, ठीक आहे.
अक्का संपवलं साल्यांना. राम्या डिग्या लिंब्या गोविंद्या संपवलं एकदाच साल्यांना. गावाचा गाठाच काढला. देवा रे देवा. जेलमध्ये जाणार आम्ही आता समजे जेलमध्ये जाणार आहेत. पण गावचा एकदाचा काटा काढला आम्ही. देवा आता कसं होईल. बघू दे बेटा बघून घेऊ. तुम्हाला जे काय बोलायचं त्यांनी माझ्या भावाला मारलंय. त्यांना जेलमध्ये कोंडा. अरे फाशी द्या. असे सोडू नका. त्याशिवाय माझ्या भावाला शांती मिळणार नाही. देवा देवा माझं घर बरबाद झालं. माझा भाऊ रुपया जेलमध्ये नसता तर यांच्या चिंध्या चिंध्या केल्या असत्या. सोडू नका यांना. फाशी द्या. या अंतरवेली गावात हा भयंकर हत्याकांड झाला होता. या प्रकरणी या गावातील 18 लोकांवर हत्यांचे गुन्हे दाखल करून त्यांना अटक करून त्यांच्यावर हत्याकांडाचा खटला चालवण्यात आला होता. यात परभणी जिल्हा व सत्र न्यायालयाने 8 लोकांना जन्मठेप देऊन 10 लोकांना निर्दोष सोडण्यात आले होते. पण बचाव पक्षाने उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात अपील केल्यामुळे या हत्याकांडाची सुनावणी उच्च न्यायालयात होऊन शेवटी खंडपीठाने जिल्हा न्यायालयात निर्दोष सोडलेल्या 10 आरोपींना बोलावून सर्व 18 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.